स्टार्ट. सर्वांना माझा जय श्रीराम. आज आपण बघणार आहे केबल क्रॉसओव्हर. ही जी मशीन आहे केबल क्रॉसओव्हर प्रत्येक जिममध्ये असते. तिच्या चेस्टसाठी जी ॲक्टिव्हिटीज असते पुश केबल पुश डाऊन, केबल पुश म्हणजे ज्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत पुश ॲक्टिव्हिटीज त्या आपण कशा करायच्यात ॲक्च्युली तर त्या दाखवणार आहोत. आलं लक्षात. तर सगळ्यात पहिलं आपण बघणार आहे डिक्लाइन पुश डाऊन. ठीक आहे. पुढे यायचं असं. ठीक आहे. लाईट पुढे हात लाईट क्रॉस ठेवायचे आपल्याला. पुश स्लोवर घ्यायचं. पुश स्लोवर, पुश स्लोवर. ठीक आहे. असं घ्यायचं. हां ट्राय करा तुम्ही. पुढं थोडंसं बस. पुश खाली स्लो पुश खाली 1 2 थोडं खाली जातो. 3 4 थोडे सारे राईट कम्फर्टेबल. 5 6 7 8 अप. हा झाला डिक्लाइन पुश डाऊन. आता आपण फ्लॅट कसा मारायचा याच्यामध्ये फ्लॅट बघणार आहोत. ठीक आहे. फ्लॅटसाठी अँगल बरोबर जे आपली हाईट आहे, आपली जी बॉडीची हाईट आहे. आता प्रत्येकाची हाईट कमी असते जास्त असते. जे आपली आपला हात कुठं घेतो आपण फ्लॅट मारताना कधी पण. ठीक आहे. चेस्टच्या बरोबर साईडला घेतो. मग आता हा जो अँगल आहे हा बरोबर चेस्टच्या आपल्या साईडला आला पाहिजे. आता प्रत्येकाची हाईट कमी जास्त आहे त्यानुसार आपल्याला पुश ॲक्टिव्हिटीज करायचे असतात. ठीक आहे. आता मी माझ्या हाईटनुसार मी ॲडजस्ट करून घेतो. जर तुम्हाला दोन्ही साईडचा मिसमॅच होत असेल ठीक आहे तर ह्या साईडला होल दिलेले असतात मशीनला. ठीक आहे. ॲडजस्ट करण्यासाठी होल काउंट करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आता मी माझ्या हाईटनुसार लावलं आहे. कधी कधी काय होतं ती साईड वर ही साईड खाली आलं तसं. आता पण सेम तसंच झालं आहे. त्यांना अंदाज नाही आला की ती साईड वर आलेली ही खाली. आता मग त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला की हे जे होल्स दिलेले आहेत हे होल्स मोजायचे. आता किती 1 2 3 4 5. ठीक आहे. 5 6 होल्स सोडायचे. 6 होल्स. एक स्टेप खाली घ्या बस. थोडं टाईट करा. हा जो माझा जो नॉब दिलेला आहे हा थोडा टाईट करायचा असतो. हा जर टाईट जर केला नाही आपण तर काय होतं असा आवाज मारतो कधी कधी मशीन. तर ते कम्फर्टेबल राहत नाही वर्कआउट करताना. ठीक आहे. आता माझ्या हाईटला बरोबर ॲडजस्ट झालेलं आहे. आपण सेम तसंच. ठीक आहे. साईडला घ्यायचं चेस्टच्या बरोबर साईडला. 1 ब्रीद इन ब्रीद आउट करणं पण गरजेचं आहे तो. ठीक आहे. स्टार्टिंगला बघा मी कसं करतोय. ब्रीद इन हवा घेतोय, हवा सोडते, हवा घेतोय, हवा सोडायची झाल्यावर. ठीक आहे. असं मारायचं. हां असं तुम्ही घेतो. पुश सरळ फ्लॅट मारतो आपण. पाठ सरळ खाली पुढं. ठीक आहे. राईट हात क्रॉस राईट ठेवायचे. थोडंसं राईट हात बस. ब्रीद इन ब्रीद आउट. हवा घ्यायची सोडायची. पुढं आल्यावर सोडायचं. घ्यायची सोडायची. घ्यायची सोडायची. बस आता मारायचं फ्लॅट. ठीक आहे. फ्लॅटसाठी आता आपण इन्क्लाइन काय घेणार आहे. आता सगळ्यांना जनरल बऱ्याचशा जणांना आता फ्लॅट माहिती आहे. ठीक आहे. डिक्लाइन माहिती कसं मारायचं. पण इन्क्लाइनसाठी मला नाही वाटत की कोणाला जनरल माहिती आहे जास्त जिममध्ये किंवा अदर. तर याचे व्हिडिओ पण थोडे कमी आहेत नाही का इन्क्लाइनसाठी. ते इन्क्लाइनचं तुम्हाला मेन दाखवतो कसं मारायचं. ठीक आहे. आता सेम जर ही पण हाईटनुसारच ॲडजस्ट करायची आपल्याला मशीन. आता फ्लॅटला जर ह्या हाईटला आहे तर थोडीशी इन्क्लाइनला एक स्टेप फक्त वर घ्यायची आपल्याला मशीन. एक स्टेप वर घ्या. थोडं नॉब लूज करायचं मग आपलं एक स्टेप वर घ्यायची. ठीक आहे. आता आपण जनरल काय करतो फ्लॅट मारताना हात साईडला ठेवतो. इन्क्लाइनला हात वर घेतो. आलं डिक्लाइनला आणि खाली. ठीक आहे. सेम वर घ्यायचा. माझा फ्लॅटला कुठं होता खाली होता बरोबर. इन्क्लाइनला थोडं वर आला. हां थोडंसं लाईट खाली बेंड व्हायचं आहे. हां क्रॉस ठेवायची लाईट बॉडी. कारण क्रॉस होणं गरजेचं आहे. बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. बॅलन्स जर झालं नाही तर तुम्ही वर्कआउट करू शकत नाही. ठीक आहे. याच्यात पण सेम ब्रीद इन ब्रीद आउट.
सेम सेम करायचं. पुढं पुढं राईट क्रॉस बॉडी, ठीक आहे. हाईट वर, शोल्डरच्या लेवलला राईट क्रॉस, थोडेसे लाईट क्रॉस ठेवायचे, ठीक आहे. ब्रीथ इन ब्रीथ आउट. हवा घ्यायची, मागे घेताना पुढं आल्यावर सोडायची, मागे येताना घ्यायची, पुढं आल्यावर सोडायची. बस. आता एक इन्क्लाइन झाला, फ्लॅट झाला, डिक्लाइन दाखवलं का आपण? डिक्लाइन दाखवलं आपण, ठीक आहे. डिक्लाइन वर घेतला आपण, जेव्हा वर होतो तर डिक्लाइन दाखवला, फ्लॅट झाला, इन्क्लाइन झाला, तिन्ही पण दाखवले. आता स्कोप अप दाखवणार आहोत, कसा मारायचा स्कोप अप, ठीक आहे. खाली घ्या पूर्ण, खालून 3 नंबरला राहा, खालून पूर्ण खाली पण घ्यायची गरज नाही आहे, ठीक आहे. कारण काय होतं, खाली घेतल्याने मशीनला टच होतं आणि वरच कम्फर्टेबल राहतं आपल्याला. आणि स्कूप अपला जास्त वेट तरी घ्यायचं नाही आहे, 1 प्लेट 2 प्लेट. आता खूपच वीक असेल तो मुलगा, ठीक आहे, जो बिगिनर आहे, बिगिनरनी शक्यतो या मशीनवर मारू नका. जे ॲडव्हान्स लेवलला ही मशीन्स आहे, ठीक आहे. या मशीनवर मारताना ॲडव्हान्स लेवल जे वर्कआउट करतात त्यांनीच मारा या ॲक्टिव्हिटीज. कारण नवीन येणाऱ्यांना वाटतं की सर आम्हाला हे शिकवत नाही, ते शिकवत नाही, कारण हे ॲडव्हान्ससाठी आहे, कारण ह्याला ताकद खूप लागते, ठीक आहे. तो स्कोप अप कसा मारणार आहे ते बघून घ्या. आणि वेट लावताना कमीत कमी 2 प्लेट. आता माझ्या ताकदीनुसार मी 1 ते 2 प्लेट लावतो. परत तुम्ही स्टार्ट जेव्हा करतो तेव्हा पुढे येते थोडंसं. याच्यामध्ये तुम्ही पाय पुढं पण ठेवू शकता जर तुम्हाला बॅलन्स होत नसेल तर, आणि जागेवर पण ठेवू शकता, ठीक आहे. हां, मी जागेवर शक्यतो ठेवतो मारताना. एवढं पुढे यायचं आहे की हा रॉड टच नाही झाला पाहिजे, म्हणजे ही प्लेट आहे ना, प्लेट आपली हवेत राहिली पाहिजे, एवढंच पुढे यायचं आपल्याला, ठीक आहे. हां, मारताना आपले जे पाय आहेत त्या पायाच्या मागं तुमची मशीन गेली नाही पाहिजे, तुमचे हात गेले नाही पाहिजे. हां, ठीक आहे. त्यामुळे काय होतं, मसल कंटिन्यू ॲक्टिव्ह राहतं. ठीक आहे. जर तुम्ही जेव्हा मागं जातो आहात तर त्याच्यामध्ये काय होतं, बायसेपवर जास्त प्रेशर येतो. त्यामुळे काय होतं, मागं पूर्ण घ्यायचा नाही आपल्याला. तो शॉर्टमध्ये जे आपले पाय आहेत त्या पायाच्या पुढंच ठेवायचं. त्यामुळे काय होतं, तुमचा जो चेस्टचा मसल तो कंटिन्यू ॲक्टिव्ह राहतो, ठीक आहे. त्यामुळं चेस्ट जास्त स्ट्रेच होणार आणि डेव्हलप पण चांगले होणार डाएट कॅरीने. तुम्ही करा. बरं, मी काय सांगितले, प्लेट हवेत राहिली पाहिजे, एवढंच पुढे यायचे, ठीक आहे. जास्त पण पुढं नाही आलं तर ठीक चालेल. हात आपल्या मांडीच्या पुढं. हां, स्टार्ट. ब्रीथ इन ब्रीथ आउट. प्रत्येक एक्सरसाइजला, प्रत्येक ॲक्टिव्हिटीला ब्रीथ इन ब्रीथ आउट करणं खूप गरजेचं आहे. मागे येताना इन करायचं, पुढे जाताना आउट करायचं, इन आउट, इन आउट, इन आउट, ठीक आहे. स्टॉप. तर प्रत्येक जेव्हा पण जिममध्ये आपण ॲक्टिव्हिटीज करतो त्यासाठी ब्रीथ इन ब्रीथ आउट खूप करणं गरजेचं आहे. कारण की जर तुमचं ब्रीथ इन ब्रीथ आउट चुकलं तर तुमचं डायरेक्ट हार्टवर प्रेशर येतं, आलं लक्षात. त्यामुळे कधी कधी चक्कर येणं किंवा मेडिकल इश्यू येऊ शकतं. तर जे पण ट्रेनर आहेत त्या फ्लोअरवर तुमच्या ज्या पण जिमला तुम्ही आहात नाही का, तर ते ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट कसं करायचं ते ट्रेनरला विचारून घ्या आणि करा. प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी वेगळे ब्रीथ इन ब्रीथ आउट, सगळ्यांसाठी सेम नाही आहे, ठीक आहे. असं झाल्या चेस्टच्या ॲक्टिव्हिटीज नाही का. तर केबल क्रॉसवर ज्या पण ॲक्टिव्हिटीज करायच्यात, आता आपण जवळजवळ पहिला स्टार्टिंगला बघितला डिक्लाइन चेस्ट प्रेस, ठीक आहे. त्याच्यानंतर बघितला आपण फ्लॅट चेस्ट प्रेस, नंतर इन्क्लाइन बघितला आणि आपण लास्टला स्कूप अप बघितला. अशा 4 ॲक्टिव्हिटीज ह्याच्यावर करू शकतो आपण. आणि ह्याच्यामध्ये फ्लाय पण करू शकतो, सेम आहे नाही का. वर घ्यायची मशीन ॲडजस्ट करायची, तुम्ही फ्लाय सेम करू शकता, जसा पुश केला तसा फ्लाय करू शकता, ठीक आहे. फ्लाय झाल्यानंतर तुम्ही इन्क्लाइनला पण तसंच फ्लाय करू शकता, फ्लॅटला फ्लाय करू शकता, ठीक आहे. डिक्लाइनला फ्लाय करू शकता, ठीक आहे. अशा ॲक्टिव्हिटीज ह्या मशीनवर करू शकता. पण हे आहे का, ह्या मशीनवर जर ॲक्टिव्हिटीज करत असाल तर ह्याच मशीनवर करायचे. स्टार्टिंगला आल्यावर पुशअप्स मारा, पुशअप झाले डबल बार मारा, डबल बार झाले, तुमचा वॉर्मअप प्रॉपर झाला तर तुम्हाला डंबल्स घ्यायची गरज नाही आहे किंवा कोणतीच जिममधली ॲक्टिव्हिटीज करायची नाही. तुम्हाला जर पुश करायचे तर फक्त मग ह्याच मशीनवर करायची. ह्या मशीन व्यतिरिक्त मग तुम्हाला पुढं करायचं नाही आहे, ठीक आहे. हे ऑर ऑप्शन आहे, ठीक आहे. हे म्हणजे काय केलं, कधी कधी काय होतं आहे, पोरं
डंबल्स ॲक्टिव्हिटीज करतात सगळ्या. डंबल डिक्लाइन फ्लॅट तिने मारतात, फ्लाय पण तिथं मारतात, इकडं पेगडे फ्लाय पण मारतात. त्यानंतर परत कोणतरी म्हणतो, कोणतरी मित्र येतो त्यांचा, चला आपण ही पण ॲक्टिव्हिटीज करू हे सर, नाही का, असं मारतात ते. मग तेव्हा यूट्यूबला बघून किंवा कुठं बघून, नाही का, ॲक्टिव्हिटीज परफेक्ट आहेत, करण्याचं त्या दुमत नाही आहे. पण करायची कधी की ऑर ऑप्शन आहे, डंबल्स मारा किंवा ह्या मशीनला पुश करायची इथंच करा, किंवा डंबलला करायची तर डंबललाच करा, किंवा बार्बल चेस्ट प्रेस पण आहे. प्रत्येक जिममध्ये बार असतो, चेस्टचा बेंच असतो, तर बार्बल ॲक्टिव्हिटीज करा. मग बार्बल ॲक्टिव्हिटीज एकदा पुशमध्ये झाल्या तुमच्या सगळ्या, तर मग तुम्ही ह्या मशीनवर पुश करायचं नाही, मग ह्या मशीनवर तुम्ही फ्लाय करू शकता. आलं लक्षात, पुश किंवा फ्लाय दोन्हीपैकी एक करा, ठीक आहे. आणि शक्यता अजून एक टिप आहे सगळ्यांसाठी, जेव्हा पण जिममध्ये क्राऊड असतो, आलं लक्षात, तर क्राऊड असताना ही मशीन जनरल यूज करू नका, कारण बाकीच्या पण मेंबरला वर्कआउट करायचा असतो, नाही का, ते वेटिंगला थांबणं बरोबर वाटत नाही, ठीक आहे. थोडक्यात त्यांनी पण पैसे भरले, तर म्हणतो मग मी का वेटिंगला थांबू, ठीक आहे. तर वेटिंगला जर कोण नसेल, असं क्राऊड कमी आहे आता सध्या, मी जसा व्हिडिओ बनवतो आता कोण नाही आहे, बिंदास मारा ॲक्टिव्हिटीज, काय प्रॉब्लेम नाही आहे. आलं लक्षात, आमची पण इच्छा आहे तुम्ही चांगला वर्कआउट केलं पाहिजे, वर्कआउट निश्चितच चांगलं करा, पण सगळ्यांना सांभाळून घ्या. हां, मेन म्हणजे जे आपले जिममध्ये सर आहेत, ट्रेनर आहेत, आलं लक्षात, तर ते एवढ्या आवडीने आपल्याला शिकवतात, त्यांचा रिस्पेक्ट ठेवा आणि त्यांचं ऐकून चांगलं वर्कआउट करा, ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काय अशाच वेगवेगळ्या आपण ॲक्टिव्हिटीज जाणून घेणार आहोत. अजून तुम्हाला ॲक्टिव्हिटी जाणून घ्यायची असेल तर सगळ्यात पहिलं चॅनलला, आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे, ठीक आहे. धन्यवाद.